नमस्कार मंडळी, मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आज मी मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी एक अतिशय हेल्दी, चविष्ट आणि झटपट तयार होणारा स्नॅक्स घेऊन आले आहे। गूळ घालून बनवलेले हे रोस्टेड मखाना हा स्नॅक मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी एक छान पर्याय आहे बरं का। चला मग आपण ही रेसिपी करून बघूया। इथे मी थोडे मखाने घेतले आणि म्हणजे 100 ग्रॅम होते बरं का। ते मखाने घेतले आणि साफसूफ करून ठेवले। म्हणजे आपण काही वेळेस काय होतं ना, थोडंसं त्याच्यामधले जे सालटेने असतात ना ते निघून पडलेले असतात, किंवा काही असे चपटे मखाने असतात जे खूप असे त्याच्यामध्ये थोडीशी काळवटपणा झालेला असतो, ते तसे मी काढून ठेवले। त्यानंतर ना मग म्हणलं आता गॅस लावला आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं, कारण आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत, असे रोस्ट करायचे आहेत, कारण नम झालेले असतात ते कडक होतात। तर त्यामुळे मग मी इथे थोडंसं तूप टाकलं आणि तूप ना हे आता पण लागतं आणि ज्यावेळेस आपण त्याला गूळ घालतो ना त्यावेळेस पण लागतं। त्यामुळं तुपाचं प्रमाण थोडा इथे कमी ठेवायचं, जेणेकरून आपण डबल तूप टाकणार आहोत त्यासाठी। तर इथे सह्याद्री आली होती आणि सह्याद्रीला खायचा होता गूळ, तर मी हे असा गूळ क्यूबमध्ये भेटतो ना तो पण मी घरामध्ये ठेवते बरं का। कारण मुलं कधी पण आधीमधून खायला मागतात, त्यावेळेस मी दिवसातून एकदा देते फक्त हे गूळ। आणि त्यानंतर रायांश पण आलता, मग त्याला पण दिलं मी। तर याचे फायदे ना मुलांसाठी खरंच खूप छान आहेत बरं का। हाडांच्या ना वाढीस मदत मिळण्यासाठी मखान्यात ना कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात आणि ऊर्जा मिळते। गुळामुळे कसं पटकन ऊर्जा मिळते, त्यामुळे शाळेनंतर किंवा खेळून आल्यानंतर चांगला स्नॅक्स ठरतो बरं का। आणि खरं पोट भरल्यासारखं पण वाटतं। फायबर असल्यामुळे वारंवार जंक फूड खाण्याची इच्छा होऊ शकत नाही। परत एकाग्रतेत मदत होते। हलका पौष्टिक स्नॅक असल्यामुळे मुलं कसं सुस्त न वाटता सक्रिय राहू शकतात, शरीराला पोषण मिळते। मखान्यात थोडे प्रोटीन, मॅग्नेशियम आणि इतर खनिजे असतात ना, त्यामुळं चॉकलेट किंवा बिस्किटापेक्षा चांगला पर्याय आहे बरं का। घरी बनवलेला असल्यामुळे त्याला तेल आणि जास्त साखर कमी ठेवता येते। आणि तुम्हाला सांगेल मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी गूळ घालून बनवलेला रोस्टेड मखाना खरंच चविष्ट लागतो बरं का। आणि मुलांना ना चॉकलेटपेक्षा गूळ दिलेला कधीही चांगलं इथं। तर मी इथं माझ्या घरी गूळ होता ना, तो गूळ घेतला आणि थोडासा आपण ठेचून घेतला बरं का। काही वेळेस ना थोडासा असा बारीक खिसून वगैरे घेतात ना, तसा जर घेतला ना, जेव्हा मेल्ट होतो ना त्यावेळेस जरा थोडी मदत म्हणजे लवकर मेल्ट होतो। त्यामुळे मी इथे थोडंसं तुम्हाला असं फोडून घेतला, त्यामुळे मला थोडासा जास्त वेळ लागला, कारण ते रोस्टेड किंवा ते वितळण्यासाठी। तर इकडे नंतर मी मखाने थंड करायला ठेवले। तर तुम्हाला मी इथं फायदे सांगितलेच आहे ते छोट्या मुलांसाठी। तर तुम्हाला आता मी मोठ्यांसाठी सांगेल। त्याच्यात कसं कॅल्शियम भरपूर असल्यामुळे हाडे आणि दात ना मजबूत राहण्यास मदत होते। कमी फॅट आणि हलका असल्यामुळे हेल्दी स्नॅक्स म्हणून खरंच खूप चांगले पर्याय आहे। प्रथिने, प्रोटीन, फायबर असल्याने पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं, शरीराला ऊर्जा मिळते। तर गुळामध्ये मेन लोह म्हणजे आर्यन असल्यामुळे हिमोग्लोबिन टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते। परत रिफाईंड साखरेपेक्षा गूळ कधी पण तुलनेने पौष्टिक पर्याय मानला जातो। त्यामुळं मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांसाठी चविष्ट आणि पौष्टिक स्नॅक्स आहे बरं का। पण कसं असतं ना, मखाना आणि गूळ दोन्ही आरोग्यदायी असले तरी गूळ ही साखरेचाच एक प्रकार आहे। त्यामुळे तुम्हाला शुगर वगैरे नसेल तर तुम्ही खाऊ शकता, किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने गूळ घ्या बरं का। एवढंच, बाकी दुसरं काय नाही की म्हणजे त्याच्यामध्ये गूळ असल्यामुळे तुम्हाला शुगर जर असेल तर तुम्ही फक्त हे प्रमाणात खाऊ शकता। आता मी इथं लहान मुलांसाठी करते ना, त्यामुळे थोडंसं गुळाचं प्रमाण जास्त आहे। पण तुम्हाला जर शुगर वगैरे असेल तर तुम्ही थोडंसं कमी करू शकता याच्यामधलं गूळ, कारण फक्त थोडं जरी मखानाला लागला गूळ आणि ते पण छान रोस्टेड केले तरी पण छान लागतं। म्हणजे सुका मखाना कसं नाही का, मीठ वगैरे टाकून केलं मखाना पण असतो ना, ते जास्त खाऊशी नाही वाटत। गोड कसं एकदा खाऊ शकतं माणूस, त्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात गूळ घेऊन सुद्धा हे रोस्टेड बनवू शकता। तर इथं पाहिलंच आहे तुम्ही की मी त्याच्यामध्ये तूप टाकलं। तूप टाकल्यानंतर ना गूळ जो मी ठेचून घेतला होता ना तो टाकला। हे बघा, इथं थोडंसं मेल्ट व्हायला मला थोडा वेळ लागला, त्यामुळे जरा खिसून वगैरे घेतला ना तर खूप छान होतो आणि मेल्ट पण लवकर होतं। त्यामुळे इथे मला थोडासा वेळ लागला। आणि गूळ कसा कडक जरी जास्त म्हणजे चाचणी जरी कडक झाली ना, नंतर ना तो कडक गूळ ना खायला थोडासा हार्ड लागतो आणि मग दातांमध्ये वगैरे लागतं। त्यामुळे ना माझी चाचणी थोडीशी पुढं गेली, त्यामुळे थोडा कडक झाला। तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यांनी की म्हणजे खिसून घ्या शक्यतो आणि लगेच मेल्ट होईल असा गूळ करा, जेणेकरून म्हणजे जास्त चाचणी पुढे जाणार नाही। आता ज्या कोणी गृहिणी रेसिपी करतात ना गुळाची वगैरे, त्यांना माहितीच असेल। तर इथे माझा पूर्ण थोडासा कडक
म्हणजे कडकमध्ये झालं छान लागतं बरं का, असं नाही की ते खूप वेगळं लागतं, छान लागतं. पण एवढंच की त्याचा जास्त गुळ ना खड्यांसारखा लागतो, मग ते जास्त चावायला लागतं, बाकी काही नाही. हे ना खूप दिवस झालं करते. माझा रायांश अगदी 1.5 वर्षाचा होता ना तेव्हापासून बनवते आणि रायाला खूप आवडतं बरं काही. मध्यंतरी मी थोडे दिवस बनवलं नाही, कारण बनवल्याचं असं म्हणजे ना मुलं आता खातात, पोटभर वगैरे करतात, त्यामुळं त्यांना मध्ये काही द्यायची आता गरज नाही. पण मला आता 2-3 दिवसात गावाला जायचं आहे ना, त्यामुळं म्हणलं मुलांना हे थोडंसं करून न्यावं. होताच मखाना, नाही तर दरवेळेस कसं होतं आपण यांना ज्यूस वगैरे बनवताना मी त्यामध्ये टाकते, पण आता म्हणलं जर गावाकडे गेलो तर सारखे ते काही ना काही मागत असतील खायला आणि मागतातच. जवळ दुकान वगैरे असलं ना की चॉकलेट वगैरे मागतात, त्यावेळेस हा पर्याय आहे म्हटलं, म्हणून मग मी हे बनवून घेतलं. तुम्ही बघितलंच आता. यामध्ये मी मखाना टाकले आणि पूर्ण फ्राय म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले आणि गूळ जास्त टाकला मी मुलांसाठी बरं का. माझ्या मुलांना गूळ आवडतो आणि मी दिवसातून एकदाच देते बरं का गूळ. आणि त्यानंतर मग आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि गॅस बंद केला ना, लगेच गॅस बंद करायचं सगळं मिक्स झालं की, कारण मग लगेचच ते म्हणजे जर लवकर बंद केला तर गूळ कडक होतो आणि गॅस चालू असेल तर थोडंसं पातळ राहिल्यामुळं ते मखानाला पूर्ण लागतं. आणि तुम्ही ना कढई जे राहिले ना त्याच्यामध्ये ना लगेच जर पाणी टाकलं आणि लगेच थोडंसं ना तुम्ही आपलं गव्हाचं पीठ असतं ना त्याच्यामध्ये कालवलं आणि त्याचे जर गोड भजे केले ना, म्हणजे गूळ वेस्ट जात नाही बरं का. आपला गोड भजेही करू शकता, मी तसंच करते. आता मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवलं नाही. एक 10-15 मिनटानंतर ना ठेवून दिलं होतं, त्यानंतर काढून बघितलं तरी बघा मस्त मेल्ट झालं होतं, म्हणजे सॉरी मस्त असं कडक झालं होतं, सुकून गेलं होतं. आता मला फक्त हे सेपरेट करायचे होते. मी डोक्याला मेहंदी लावलेली, मी त्याचाही व्हिडिओ टाकणार आहे, तुम्हाला उद्या पाहायला मिळेल तो. तर ती मेहंदी लावूसपर्यंत हे राहिलं, त्यामुळे थोडंसं कडक झालं आणि तर माझी चाचणीही कडक झाली होती, त्यामुळे लगेच कडक होऊन बसलं होतं. तर मी ते सेपरेट करते सगळं, कारण सेपरेट करून ठेवलं ना मग मुलांना मोजून देता येतात 2-4 वगैरे, नाही तर असेच असले ना मग ते कितीही जातात. ह्याचं प्रमाणात खाल्लं तर चांगली गोष्ट असते कोणतीही. तर अशी होती माझी झटपट हेल्दी गुळ रोस्टेड मखाण्याची रेसिपी. तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. एक लाईक तर नक्की करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही तुमच्या मुलांना हेल्दी म्हणून काय देतात तेही नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. चविष्ट व हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक तर नक्की करा. चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.